बघा बघू शकता आपल्याला भाऊ भेटला. भाऊ नमस्कार. नमस्कार. थोडक्यात ओळख सांगा ना तुमची. बोला. तुमचं नाव काय? माझं नाव बंटी दमडे. तर आज बघा तुमच्या दावणीला एक नवीन सितारा उतरला आहे, तर त्याच्याबद्दल सांगा ना. ही खरेदी कुठून केलेली आहे आणि कोणाकडून घेतली आणि काय नाव याचं? खरेदी केली जालना अशी म्हणजे चंद्रचे भाऊ आहेत ना, त्याही आणलेला. तर त्यांना कॉन्टॅक्ट केला आमच्या संकेतदारांनी का असाच आहे आम्हाला पाहिजे. तर ती जसा कॉन्टॅक्ट झाला आणि उपयोग झाला, सौदा झाला, मग घरी आणला. बरोबर आहे. तर भाऊ बैल आपण बघतोय प्रजातीचा आहे, कुठल्या म्हणजे जातीचा आहे? तो आता गाव माहिती नाही. गिरगाय का? असं आहे. तर बघा ना, बरेच जण म्हणजे चॉईस करतात खिल्लार किंवा असं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं. तर तुम्ही हा बैल निवडायचा का केला? चिंद्रांचा सर्जा आहे ना, त्यादिवशी पलाला आम्हाला पल चांगला वाटला म्हणून आम्ही घेतला. मैदान आणि चिंचवलीच्या मैदान गुलाला नाव फिरवून गाड्या मारली. बरोबर आहे ना. बघा ना, आत्ताच्या घडीला तुम्ही बोलल्याप्रमाणे नाव फिरवून म्हणजे शर्यत केली. कुठेतरी त्याचा चांगलाच पल दिसतोय आणि चांगला आहे. म्हणजे बघा ना, दिसण्यावर जाऊ नये, कारण की पण पलाला आहे संदीप मालेचे. बरोबर आहे, गटाला पळाले. आता नंबर पण आहे त्याच्यावर. बरोबर आहे. तर भाऊ बैलाकडे असं बघितलं ना की असं वाटणार नाही की बैल म्हणजे पळू शकते किंवा बिनजोडमध्ये किंवा शर्तीआडी. काय बोलणार भाऊ? फडके कसा बोलतोय, बैल कसा पण असून दे, पण त्याची धमक पाहिजे. बरोबर आहे. आणि कुठेतरी दिसतोय हा भाऊ का म्हणजे चांगला गती लावेल किंवा नाव करेल. भाऊ काय बोलणार? नेपाळला मुंबईला 4-5 अड्डा केले त्याने. बरोबर आहे. आज मवसटण्याचं मैदान होत आहे, तर बघा सर्वांच्या नजरा तर लागलेल्या असतात आणि सर्व गाडा मला किती येत असतात शर्तीआडी. आज तुम्ही पण आलेल्या वेळात वेळ काढून. तर आजचं नियोजन काय आहे स्पेशली करून काय सांगणार? आता आम्ही बैल सांगून गाडी जमवली, आता बघू काय होईल काय नाही. बरोबर आहे, नशिबाचे खेळ आहेत. बरोबर आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण मेहनत तर करतोच आणि त्याच्यामध्ये नशीब आणि एक 90% बैलांचा म्हणजे पलाच्या जोरावर म्हणजे मालकाडी म्हणजे विजय खिचून येत असतात किंवा जिंकत असतात. मेन पहिले नशीब लागतात बैल क्षेत्रात. बरोबर आहे. बैल पण पळणारच पाहिजे. बरोबर आहे. नशिबावर केलं आहे, कारण लई बैला झाली आमच्यावर. आता बघू, पहिलाच अड्डा आहे आमचा. तर तुम्ही भाऊ बोलल्याप्रमाणे बघा, आता तुम्ही बोलले की बरेच बैल झाली. आज किती बैल टोटली झाली आणि आता यो कितवा नंदी आहे तुमच्या दावणीला? आमची झाली तीनक झाले आणि एक बैल पालणार होता रायफल. काटावर पण म्हणजे फायनल घेतलेली आहे त्यांनी, 2 नंबर घेतलेला, इथे पण नावातलेला होता. बरोबर आहे. आता बघा मग भाऊ तुम्ही बोलल्याप्रमाणे तुमचा रायफल पण सेमी किंवा फायनलला बसलेला आहे, मग त्याचं नियोजन का नाही केलं आज? सेमीला त्याचा पाय चक्रात जाऊन अच्छा, असं झालं का? अपघात झाला आणि निधन झालं. अच्छा, निधन झालं अपघाती. बरोबर. बघा लागला नाही, आता यो घेतलाय ना, आता यो आम्हाला 100% लागेल. बरोबर आहे, त्याच्याच आशीर्वादाने हा घेतलाय. बरोबर आहे. आणि कुठेतरी बोलतात ना, पहिली लक्ष्मीचा आशीर्वाद कुठेतरी दुसऱ्या नंदीवरती लागला ना, नेहमीच म्हणजे काहीतरी म्हणजे मालकाडी म्हणजे चांगलं योगदान देतात म्हणजे बैल. चालेल भाऊ, थोडक्यात माहिती दिली आणि तुम्ही पण चांगल्या प्रकारे माहिती सांगतात ना वारंवार. कुठेही भेटले तरी पण दिलखुशीने मुलाखत देतात, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. पहिला प्रथम तुमच्या चॅनलचा अभिनंदन. थँक्यू.